नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आज मी कुठे निघाली? आज मी निघाली माझ्या मामाच्या गावच्या यात्रेला. आणि मागच्या वर्षी मला जायला जमलं नव्हतं, माझ्या कॉलेजचे पेपर होते. तर आता मी निघाली आहे. आज आमच्या दादांना मात्र आम्ही घरी ठेवलेले. दादा हे तर बघा, आमची ही नवरी बाई. कुठे नवरी बाई? डेंजर आहे आमची, असं बघितल्यावर रागित नको. रिस्की नवरी बाई येते आमची. आणि आमच्या मातोश्री एकदम छान मस्त रेडी झालेल्या आहेत. काय स्पेशली ती मला म्हणत होती की तू आणि डॅडीत जा, मी काय येत नाही, तिची तब्येत नाही बरी. बघा तिचं तोंडच तुम्हाला सांगते, आता लाईट लावली नाही असू द्या, तर तिचं तोंडच तुम्हाला सांगते की तिची तब्येत बरी नाही आहे. पण कसं आहे, शेवटी एक देवाच्या दरवाजात गेल्यावरती आणि ती तिच्या मम्मीकडे जाणार आहे म्हणल्यावर तिला बरं वाटणार आहे, म्हणून मी तिला जबरदस्ती घेऊन चालले. सोनू म्हणत होता तिला नको घेऊन जाऊ, तिला बरं नाही, तुला कळतं का नाही, असं तसं लय आमच्यात कॉन्ट्रोवर्सी झाली. आणि बिचारा सोनू पण घरी आहे, बघू त्याच्यासाठी येताना जिलबी घेऊन येते. आई खुश का? नाही, आईचा जीव असा अर्धा इकडे अर्धा इकडे, म्हणजे असं तराजू कसं असं असं करतं तसं तराजू झालाय. हा, तुला असं वाटत नाही तू 10वीत आणि 12वीत मला पण एकटे सोडून गेली होती? पण तू कसं ना, तू पहिल्यापासून समजदार आहे. ही पदवी कधीच, मी तुम्हाला सांगते, ही पदवी कधीच कोणी घेऊ नका. समजदार आहे ह्याचा खूप गैरफायदा होतो लहानपणापासून. हे समजदारगिरी ना खूप भावली लहानपणापासून. मला ह्या घरामध्ये ना आजी आजोबा गावाला असायचे, कधी हिता असायचे म्हणजे आई दादा. तर आहे ना, मग माझा लय प्रॉब्लेम व्हायचा. आई दादा असलं मला काय नाही वाटायचं, पण जर का ह्यांना बाहेर जायचं असेल का तर मी घरातच. तू समजून घेते, तू हँडल करते, तुला असं हा टॅग नको आता मला. त्यामुळे आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास नाही का. आमचा सोनू जरा छोटा आहे ना त्याच्यामुळे, तर असं द्या. पण काय म्हणतात, आता चला जाऊयात, आता निघू. ऑलरेडी 11 वाजले, आम्हाला 10ला निघायचं होतं, 1 तास लेट आहे आम्ही. दादा काय आहे? काय आणू खायला? खायला काय आणू? काय का जिलबी? काय नको. दादांचा मूड खराब आहे, चला आपल्याला. आम्ही इतक्या वेळ सगळे तिघं, म्हणजे आज आम्ही खूप दिवसांनंतर असे तिघं चाललोय आणि एकत्र चाललोय. आणि सहसा माझा टाईम वेगळा असतो, माझा टाईम वेगळा, आई तिच्या कामात बिझी, आणि पप्पा तर आमचे डॅडी काय ऑफिसला असतात. त्यामुळे आमच्या तिघांना असं बसून बोलायला टाईम भेटत नाही. आज खूप दिवसांनंतर, काय म्हणायचं हो, एक किती दिवसांनंतर, महिना झाला सर, महिन्यापेक्षा जास्त 6 महिन्यानंतर आम्हाला असा टाइम भेटलाय. तो म्हणजे की असं गप्पा मारायला, सगळ्या गोष्टी बोलायला, हा हे असं ते तसं, म्हणजे कसं आहे, बोलणंच होत नाही काहीच गोष्टीचं. आणि आज आमचं फायनली खूप दिवसानंतर गप्पा मारलं, त्यामुळे मी मध्ये गाडीतलं ब्लॉग कुठेच घेतला नाही. 8ला जातात, तिचा 8ला जाते, साईरा 8:30ला. तर मी कोणी होतं, मी दादा आणि लकू, हे 3 असतात. लकू फक्त बोललेले आहे की तिला काय बोलता येत नाही. दादा वेगळ्याच कामात व्यस्त असतात, ते काम तुम्हाला नाही सांगू शकत. तर आता आम्ही आलो इथे. आता इथं आम्ही मिसळ खातोय मस्त अशी, आणि इथं मिसळ खाणार आहे. आणि मग नंतर आता डायरेक्ट यात्रेला जाणार आहे मामाकडे. तशी मिसळ खायला थांबले. आई बाहेरचं खाती, बीत खाती. खा बनलं, काय होत नाही, खाशील तर होशील, एवढं लक्षात ठेव. तर या सगळ्यांनी आता छानशी तर्रीवाली मिसळ खायला. मी खाते, आई बिन तर्रीवाली खाते, मी तर्रीवाली खाते. कसा गेला तर मी इथं व्हिडिओ करण्यासाठी थांबले होते. तर इथं बघू शकता गव्हाचं रान आहे, म्हणजे आपला, तुम्ही सगळे जे आवडीने चपाती पोळी खाता ना त्याचाच हा गहू. तर छानसे असे इथे व्हिडिओ घेतले. लवकरच आपला व्हिडिओ पण येऊन जाईल आपल्या इन्स्टाला, यूट्यूबला. तर चला, आता खूप उशीर झालाय, मी पुढे जायचं आहे आज गावाला. ओ व्हिडिओग्राफर जरा इकडे बघा, आमचा व्हिडिओग्राफर कोण आहे बघा आजचा. तर हेच ते नांदवळ गाव. तुम्हाला कळलं असेल तर आत्ताच आपले अजितदादा आपल्या सगळ्यांना सोडून गेले, आणि त्यांचं हे खरं गाव ते म्हणजे नांदवळ. तर तुम्ही सगळेजण म्हणत असाल की आज कसं काय तू अचानक असं अजितदादांबद्दल बोललीस. तर खरं सांगू का, तर मला
राजकारण हे कधी आवडतच नाही आणि आवडलं पण नाही. पण अजित दादा हे असे माणूस होते की खरंच ते कामाचे माणूस होते. माझं त्यांचं भेटणं बोलणं कधी झालेलं नाहीये बरं का, पण माझा दादा पोलीस असल्यामुळे कंटिन्यू मला लांबून का होईना ते दिसायचे, किंवा असं म्हणजे दादा मला सांगायचं की नाही खरंच सायली काम करतात, म्हणजे कामाचाच माणूस आहे. ते म्हणतात ना मी कामाचाच माणूस आहे, तर खरंच ते कामाचाच माणूस होते. आज अक्षरशः गेले म्हणजे की ते जसं त्यांचं जसं कळलं ना की विमान पडलं, अक्षरशः इतकं वाईट वाटलं होतं ना. जसा प्रत्येक व्हिडिओ येईल, प्रत्येक गोष्ट येईल ना, तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये रडली आहे की दादा आपल्याला सोडून गेलेत. मीच काय, माझ्यासोबत आई असेल, डॅडी असेल, सगळेच रडलेत की दादा आपल्याला सोडून गेलेत. ही जी कल्पना होती ना ती करवतच नव्हती. आणि असं पण आता पण मी चालली असं सगळीकडे बोर्ड बघते ना, ते जे त्यांच्या पुढे जे स्वर्गवासी जे लावतात ना ते लावले ना, ते बघून खरंच वाईट वाटतंय. असं वाटतं की कुठनं तरी दादा यावे परत, म्हणावे अरे बेटांनो आहे मी. म्हणजे त्यांची जी बोलण्याची पद्धत, त्यांचा जो डायलॉग, त्यांची ती शैली खूप खतरनाक होती. म्हणजे की खरंच दादा तुम्हाला मी खूप मिस करतेय, असं म्हणून मी काय पूर्ण अख्खा आपला महाराष्ट्र पूर्ण तुम्हाला मिस करतोय. कारण की तुम्ही खरंच एक खूप छान काम करत होता. आज पुणे म्हणा, भरपूर तुम्ही अशी काय म्हणतात आपली जे जिल्हे आहेत की ते तुम्ही सुधरवलेत. खरंच दादा आम्ही सगळे तुम्हाला कायम मिस करू आणि कायम तुम्ही आमच्या आठवणीत राहाल. आम्ही मोळच्या घरी आलो होतो, 5 मिनिटं थांबलो फक्त फ्रेश होण्याबद्दल. कोण नाही येऊ पण पहिलं बाबू काका येणार मला भेटायला. बिचारी मी आले की पहिले पळत तुम्हाला माहिती होतं ना मी येणार आहे, मग म्हणल्यावरती आमच्या झाडांची लय दुरावस्था झाली. काय बाबू काका जरा लक्ष द्या, ऊनच लई आहे त्यामुळं. बघा सगळी पानगळती झाली. छान थोडा मोहर पण लागलाय आंब्याला, पण इथं पानगळती झाली, तर सगळी झाडं टकली झालीत. आपलं घर तर आधी मस्कोबाच्या यात्रेला आम्ही जायचं ना, तर 1 दिवस आधी जायचं. तिकडे बघा मम्मी आमची कोपरात बसली आज. 1 दिवस नाही मम्मी हे बैलगाडीतनं जायचे आणि मग आमच्या मामाने ट्रॅक्टर घेतला. मग आम्ही तशा ट्रॅक्टर मधनं जायचो मस्तपैकी. आणि लिटरली आमचं म्हणजे की काय म्हणतात मस्कोबाचा डोंगर आणि मामाचं घर हार्डली किती लागतं माहिती का, अर्धा तास लागतो. त्याच्यामध्ये पण आम्ही काय माहिती का, आमची ही गोधडी माझी, ती गोधडी माझी, ती कुणी घ्यायची नाही. ती एकदम पांघरून बिंगरून घेऊन आम्ही झोपून जायचं फक्त अर्ध्या तासाच्या अंतरासाठी. ती काय मज्जा होती, लय मज्जा करायचो आम्ही. ते आपल्या जिलेबी हे ते कंटिन्यू आमचे तोंड चालू असायची. तेच आता आईला मी आता म्हणलं आमची तोंड कधी बंद असायची का, कंटिन्यू आईस्क्रीम खा, इकडून सर्दी तिकडं आईस्क्रीम चालूच आहे. मम्मी अशी रागाने बघायची, मम्मी लय रागाने बघायची, मम्मी कशाला खाती, पण नाही ऐकल ती खाईल काय. लय मज्जा गेली. आणि काय तिकडे गेलं ना तिकडेच सगळं बनवतात, जेवण वगैरे सगळं तिकडेच खायचं आणि तिकडेच खाऊन घरी निघायचं असं असतं. आता चला, आता मी पोहोचेल 5 मिनिटात. रोड खूप छान झालाय त्याच्यामुळे मी इतक्या लवकर पोहोचणार आहे. पहिला रोड खूप खराब होता, अक्षरशः ना ट्रायलीमध्ये आम्ही बसायचो ना, वरून खाली दणक 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 दणक. घरी जास्तपर्यंत पूर्ण अंगाला मुंग्या आलेल्या असायच्या. काय व्हायचं, आदळून हाडकच मोकळी त्या ट्रायली झाला. सगळे गुलालमय झालेत, गुलालमय. जाऊ दे आपण डायरेक्ट गाडीला तुझं जाऊ मंदिराकडे जाऊ.